गणपती बसून 4-5 दिवस झाले, पण मला ना नारळ वगैरे असा कलश ठेवायचा होता. ती मग परच्या पप्पांना पण मी नारळ आणायला लावला, पण त्यांच्या पण ध्यानात नव्हतं. मग आज म्हणलं की इथली खाऊची पानं पण लावली होती झाडाला चांगली आलती. मग घेतली ती पानं, नारळ पण पडला होता वाटतं झाडाचा. मग लगेचच ना मिरच्याही तोडून आणल्या बाहेरनं ताज्या-ताज्या मस्त मिरच्या पण आलत्या आणि इथं लावली पानं, नारळ हे ठेवला आणि मटकीचं बघितलं रात्री भिजत घातलेलं खूप छान मोड पण आलते. परीचे पप्पा म्हणले चल आता माझ्याबरोबर हरळ्या नाही. मग लगेच हरळ्याने आम्ही गेलो सगळी. आम्हाला काही फिरायलाच पाहिजे ना. ओजू तर बाहेर आली की किती खुश होती, पण निम्यातच पावसाला म्हणून मी मग घरी आली. आणि दुपारी बघा एवढी की तुम्ही म्हणताल कोण माझ्या मामाच्या पुरीही आलत्या आणि लगेच त्या जेवाय बसलेल्या मी स्वयंपाक करून ठेवला होता. आणि ही जेवून बसली बरं का तिकडं जाऊन सगळ्याच्या मागणं आधी जेवून बसली ती. आणि नंतर आम्ही गेलो तर आल्यात म्हणल्या कुठं तरी फिरवायला तर पाहिजे ह्यांना. मग आम्ही यमाई देवीचं दर्शन घेण्यासाठी चाललो होतो आणि कोण नीट चालतच नव्हतं, एक मागं तर एक पुढं. आणि परीचे पप्पा असले की कसंही केलं तर घेते ती. त्यांना सोडून जायचं म्हणलं ना मला दोघी घेऊन लय ताप होतो बाबा, हे असं मलाच हे होत नाही. मग एकदाच मंदिरात पोहोचलो, दर्शन हे घेतलं, छान वाटलं. आणि दर्शन घेतलं बाहेर जाऊन ही आमची माकड बघा कुठं बसली सगळी. इथं फोटो बिटो काढायचं सोडून म्हणते ती इथंच बसू वाटते आम्हाला छान असं बघत सगळं. म्हणलं बघा नजारा सगळं इतकं छान वाटत होतं ना वातावरण. पाऊस यायचं पण असं वाटत होतं, म्हणून म्हणलं ह्याला चला पटपट जाऊ. पण ह्या काही इथनं उठायचं नावच घेत नव्हत्या. म्हणलं बसा निवांत. मग त्या बसल्या आणि थोडंसं फोटोही काढलं. आणि ह्यांच्या पोटात कावळ वरडायला लागलेलं म्हणून नका इथं शिरले त्या मिसळ खायला. मग मिसळ ही खाल्ली आणि लगेच आता ह्यातल्या बाकीच्या जाणार होत्या, एकच राहणार होती. मग अंधार व्हायला लागला, बस काय आलीच नव्हती, 7ची होती. मग थोडं इथं लपाछपी ही खेळत बसलेल्या त्या गाडी नाही आली म्हणून घरी येऊन मस्तपैकी चहाही प्यायला. तर कसा वाटला व्हिडिओ, आवडला तर लाईक करा.